ज्यावेळेस भाजी आवडीची नसेल किंवा तोंडाला चव नसेल ना, त्यावेळेस ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा. तुम्ही नेहमी बनवाल आणि चवीला तर एक नंबर लागते. तर यासाठी काय करायचं आहे, तव्यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचं, 1 चमचा जिरे त्यामध्ये व्यवस्थित तडतडून घ्यायचे. जिरे तडतडले की एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि त्याचसोबत 8 ते 10 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये 1-2 लाल मिरच्या सुद्धा आहेत. आता हे मीडियम गॅसवरती परतवून घ्यायचं. आता व्यवस्थित परतवावं यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. छान मिरचीला डाग पडूसपर्यंत आणि कांदा असा चॉकलेटी कलरवर येऊपर्यंत परतवून घ्यायचं. त्यानंतर गॅस बंद करून घेऊयात आणि यामध्ये भरपूर असं लसूण, जवळजवळ 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 मुठी कोथिंबीर टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. गॅस इथं मी बंद केलेला आहे. सगळं मिक्स केल्यानंतर चवीनुसार आणखीन थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि याला ठेचून घ्यायचं. आता इथं हे सगळं थंड झाल्यानंतर ठेचून घ्यायचं. तुम्ही तांब्याच्या मदतीने देखील सुद्धा ठेचून घेऊ शकता. माझ्याकडे खलबत्ता होता त्याच्याने मी ठेचून घेतलं. तर इथं मस्त आपला झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत एक नंबर लागतं. माझ्याकडे शिळी भाकरी अगदी थोडीशी होती, त्यामुळे मी हे चपातीवर घेतलेलं आहे. त्याच्यासोबत सुद्धा मस्त लागतं. वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि खायला घ्यायचं. तर हा ठेचा तुम्ही सुद्धा बनवता का कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. आणि ज्यावेळेस भाजी तुमच्या आवडीची नसता त्यावेळेस तुम्ही तशीच जबरदस्ती भाजी खाता का, असं काहीतरी चटपटीत बनवून खाता, कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच ठेच्याच्या रेसिपी देखण्यासाठी करिश्माज मेजवानीला फॉलो करा. आता नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणत्या प्रकारचा ठेचा पाहायचा आहे तो सुद्धा कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा.